ज्या दिवसाला बैल भेटेल ना त्या दिवसाला आम्ही कुठली पण गाडी खेळू, काही सांगू शकत नाही. मग आता बोललो नाव फिरवलंय तर आपण मैत्रीमध्ये शर्यत केलो आणि ते उरणबोरीवाले खाली आलेले का भाऊ आता 2 वेळा आपली झाले. मी बोललो बघ ते शर्यती क्षेत्र आहे, कोणाचा बैल पळल त्याची गाडी होणार. कसा गुलाल मिळवायचा, त्याच्यानंतर कसं आपण रणनीती बनवायची, काय बोलाल? एक बोटाचा ना 10 बोटांचा फरक पडतो. मताशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. आपला बैल काय एक नंबरमध्येच नाही राहू शकत, कधी 19-20 बी होईलच याच्या पुढं. आता सगळी करतो आम्ही. बरोबर. मला विचारल्याशिवाय ते काय करीत नाही ना, मी पण त्यांना विचारल्याशिवाय काय म्हणजे एकमेकाचा सल्ला. सल्ल्याशिवाय नाहीच कुठला काम. बरोबर. नमस्कार मित्रांनो, आज भरपूर दिवसानंतर आपण मुलाखत घेऊया. ज्या बैलांनी एक काल गाजवला आणि लंपीच्या आजारामध्ये सापडला, पण तो त्याच्या हिमतीवर उभा राहून पुन्हा आपल्या मालकाचं नाव राखतंय. असा आर्या संदीप देसाई पालेगाव यांचा बादल आताच गुलाल झालेला आहे. तर बादलची मुलाखत घेऊया चला. आणि भरपूर दिवसानंतर ही मुलाखत येत आहे. नक्की व्हिडिओला लाईक. संघर्ष करून आत्तापर्यंत जिद्द ठेवले बैलांनी की गुलाल कसा मिळवायचा मालकासाठी आणि त्यांच्या गावासाठी. तर आज मिळवलाय गुलाल. आपण नानाला विचारूया. नाना नमस्कार. नमस्कार. भरपूर दिवसानंतर मुलाखत होतं. आत्तापर्यंत किती गुलाल झाली? मला वाटतं आपण उसरण्याला एक मुलाखत घेतली होती, जो भालगावकरांचा सोन्या होता, ती गाडी पळाली. ती कुठेतरी सोन्या पण आपल्यामधून निघून गेला. सर्वप्रथम सोन्याबद्दल काय बोलाल? सोन्याबद्दल तो आमच्या काळजाचा तुकडा होता ना, तो आमच्या हृदयामध्येच राहील. बरोबर आहे. आता बादल आज पळाला. मला वाटतं आवी भोईर यांचा योगी आणि बादल अशी गाडी, कसं काय नियोजन झालं होतं? ते त्यांचा अगोदर मला पण फोन आलता, पण यांचं बात झाली फोनवरती. काय नियोजन केला त्याही पोराय वाटतं, फोन केला वाटतं त्यांना, तर नियोजन करायचा. 2-3 अड्डा चालू होता नियोजन. बरोबर. तो केला त्याही. मैदानामध्ये गाडी कशी काय जमली? कारण कुठेतरी मला वाटतं गाडी खूप अंतरात झाली. तेवढा पण नाही अंतर झाला, ती पण जोरी चालणार. तो अगोदर त्या बैलांनी 1-2 वेळा टाकलेला आहे आपल्याला, म्हणजे ते म्हणून ती काय जमवली वाटतं पोराय गाडी. पोराईत जमवली. बरोबर आहे. आता मी बघतोय सर्व मंडळी पुन्हा आली. कुठेतरी भरपूर दिवस आपण एकच तुमच्याच मुलाखती घेत होतो. कुठेतरी एकीचा बल असल्यानंतर ना कुठेतरी गुलाला पण आपल्याला ते एक या होतं की कसा गुलाल मिळवायचा, त्याच्यानंतर कसं आपण रणनीती बनवायची, काय बोलाल? एक बोटाचा ना 10 बोटांचा फरक पडतो. मताशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. बरोबर. चांगला असतो. आता किती दिवसानंतरचा हा गुलाल आहे बादलचा? ह्यो मला वाटते काहीतरी 2-3 अड्डे गुलाल नव्हता आम्हाला. त्याच्या अगोदर पण 15-16 गुलाल झालं तर पहिला. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये पावसा गाऱ्या पडल्या पण आमच्या. म्हणजे मी बघतो प्रत्येक मैदानामध्ये सतत बादल हा असतोच. आणि बघतो मी जरी 2 नंबरचा बैल किंवा 3 नंबरचा असो, म्हणजे तुम्ही नाकार न देत बघा पायऱ्याला, आणि तुम्ही देतातच. देतो पायरा आम्ही. कुठंतरी संबंध टिकवायचा आहेत आपल्याला. आपला बैल काय एक नंबरमध्येच नाही राहू शकत, कधी 19-20 बी होईलच याच्या पुढं. तर असं म्हणजे का त्या लोकांनी पण आपल्याला पैरं दिलं पाहिजे पुढं चालून. बरोबर. आता 1 नंबरमध्ये नाही राहू शकत असा तुमचा शब्द आला, पण कुठेतरी ते आठवणी येतात का? आता ज्या वर्षी मला वाटतं 2024ला मला वाटतं प्रत्येक जणाला बादल पाहिजे होता आणि प्रत्येक मैदानामध्ये टॉपच्याच गाड्या व्हायच्या तुमच्या, आणि त्याच्यानंतर गुलालसुद्धा व्हायचा. ज्या दिवसाला बैल भेटेल ना त्या दिवसाला आम्ही कुठली पण गाडी खेळू, काही सांगू शकत नाही. कुठली गाडी आम्ही कुठल्या टायमाला खेळू शकतो ते सांगू शकत नाही कोणाला. पण बैल ज्या दिवसाला बैल आम्हाला भेटेल ना त्या दिवस आम्ही भले 2 गोंड्यांच्यावर नाही घालणार, पण 1 गोंड्यावर तर नक्की घालणार. कुठली पण गाडी खेळू. तर त्यांनी जिद्द दाखवली बघा, साथ न सोडली. मालकासाठी पळायचं आहे आणि गावासाठी गुलाल घ्यायचा आहे, काय बोला? कधी कधी भरपूर पळतो. तो गावाचा नाव आता पालेगावचा बादल ह्या नावावली लोक ओळखताना. बारीकली पोरा सुद्धा कुठं टेम्पून आपण चाललो असलं तरी पण बोलतात का पालेगावचा बादलच चाललाय. बरोबर. आता संघर्षाचा काल होता नाना, किती लोकांनी साथ दिली? कारण कुठेतरी म्हणतात ना हे आपण ज्यांना आपण साथ दिली ना त्यांच्या स्पर्धा कालामध्ये, ती लोक कुठेतरी नंतर फिरतात आपल्यावर. संघर्ष म्हणजे आपण आपली हिंमत नाही हरली पाहिजे, जिगर पाहिजे माणसाच्या. पण कोणी पण असून ते जिगर पाहिजे. जी गोष्ट आपल्याला बाबा करायची आहे ती होईलच, आज ना उद्या ती होणारच. बरोबर आहे. आणि जी आज गाडी पळवली त्या ड्रायव्हर विषयी काय बोलाल तुम्ही? ड्रायव्हर कोण होता काय माहीत नाही मला. सोनिवलीचा कोण होता ड्रायव्हर? केतन ड्रायव्हर होता. बरोबर. कुठेतरी तो पण प्रसिद्ध. आणि योगीचा पैरा, हा पैरा कधी झाला होता? ह्यो पायरा आपण फेरा त्याला अगोदर पाटगावला मारला होता. गेल्या वर्षी का पलीकडल्या वर्षी मारला होता. 2 वर्षापूर्वी मारला होता. हा फेरा मारला. बरोबर. उजवीने गाडी पळवली. उजवीने गाडी पळवली होती. आता मी बघतोय चारी खांदी मला वाटतं गुलाल घेणारा बादल आपल्या परिसरामध्ये हल्ली बैल पळतोय. कारण प्रत्येक खांदी त्याचा गुलाल आहे आणि प्रत्येक बाजूनी पळतोय. सगळ्या साईडने पळतो. तसा बैल लय आकलमध्ये. त्याच्या कधी समजा असा बारीक ताप बी बसला ना तर तो थोडा ह्या होतो. म्हणजे
वाकरा तिकरा पळायला लागला का आपण समजा बैलाला काहीतरी तपली घे. बरोबर. आता नाना सुरुवातीला आपण मुलाखत घेतली होती मला वाटतं उंबरवेडीच्या मैदानाला. त्याच्या आधी बैल मला वाटतं 4 ते 3 मैदानामध्ये बैल बाहेर गेला होता बघा. आपण मुलाखतीमध्ये प्रश्नसुद्धा मांडला, कुठेतरी तुम्ही सांगितलं की कुठेतरी तो आजारी असताना आम्ही पळवला. पण आत्ताच्या घडीला ना बैल सरळ येतोय, गाडी पण खेळतोय, मोठ्या मोठ्या गाड्या, पण हार जिथा भाग आहेच. पण कुठेतरी त्यांनी तो पल पुन्हा आणला का काय बोलाल? बैलाला छातीन तपलीक होती. बैलाला आता पल कसा आहे म्हणजे जसा बैल टाकू ना आपण त्या हिशोबाने बैल पळल, त्या हिशोबाने बैल पळल. बरोबर. आणि 4ही खांदी पलवायचा निर्णय कसा नाना बघा, बरीचसे आता गाडा मला खान नाही पोरत जास्त करून बघतो आम्ही. जसं मैदानामध्ये गेल्यानंतर ना की वेगळ्या खांदी पलवल्या की दुसऱ्या मैदानामध्ये ती गाडी पळतंय. पण तुम्ही मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये वेगवेगळेच पैरा असताना आणि वेगवेगळ्या पाठीमध्ये पळतात. त्याचा कसा आहे, जर आतमध्ये जर असला तर गाडी सोरीत ना आतली पण लवकर तो म्हणजे गाडी कट होऊन देत नाही तो ना. पब्लिकला असला तरी पण पब्लिक जेवढी चिपकून असेल तेवढा अजून दोऱ्यामध्ये पालातो. बरोबर. पण आतापर्यंत मी बघितलंय जरी बादलच्या ज्या पण गाड्या पडल्या असतील ना, समोरचा गाडा मला कोणी असं नाही बोलू शकतं का अंतरमध्ये बादलला आम्ही टाकलाय, कारण कुठेतरी स्वतःसाठी तो पण संघर्ष करतोय. झालती नाही तर खिरकालीला बैल आमचा खुटारलीचा सोन्या होता, त्यावरही काय गाडी चालली नाही म्हणजे जाग्यावली उठलेच नाही गाडी. बरोबर. काय झाला काय समजलं नाही. पण वासराही भरपूर अंतर खालूनच टाकून निघलं ना. मैदान पुरं कवर होत आली गाडी तर मैदान खालाच झालं. बरोबर. म्हणजे वासराने गुलाल मिळवलं. हा बरोबर. आता बादल पण वासरू होता, त्यावेळेच्या काय आठवणी सांगाल 2-4? बादल वासरू होतं त्याचा तेव्हा 65-70 वर्षाला टार्गेट होता बिंजोरचा. 2 वर्षे त्यांनी भरपूर हे केलं म्हणजे बारीक मोठ्या सगळ्या म्हणजे गाड्या केल्या त्यांनी. बरोबर. आणि मी बघायचो त्यावेळेला प्रत्येक मैदानामध्ये 2-2 गुलाला, आणि नियोजन पण तुमच्या मुलांचा खूप चांगला होता, वीरचा, आदेशचा, सूरजचा. काय बोलाल? नियोजन चांगलाच होतं त्या. बरोबर. आता नियोजन कसं काय कोणाकडे आहे? आता सगळी करतो आम्ही. बरोबर. मला विचारले शिव ते काय करीत नाही ना, मी पण त्यांना विचारले शिव काय म्हणजे एकमेकाचा सल्ला. सल्ल्याशिवाय नाहीच कुठला काम. बरोबर आहे. आणि आता पुन्हा सर्व एक टीम मध्ये दिसतात कुठेतरी. आता काय बोलाल? सगळे एकत्रच आहेत आम्ही. आतून काही एवढा हे नव्हता पण नव्हते समजा यावं, पण आता येतो आम्ही सगळी एकत्र. बरोबर. म्हणजे कुठेतरी बादलनी तुम्हाला पुन्हा आता बघायला गेला तर बादलनी म्हणजे आता सगळे आता समजा गावाचा पण म्हणणं आहे सगळ्यांचं काही एक याच्यामध्येच हे करा म्हणजे. बरोबर. कारण कुठेतरी ना वीरचा पण खूप मोठं नाव होता ज्यावेळेला नियोजन करायचा. तर वीर नसताना काही म्हणजे तुम्हाला अडचणी आल्या का पैऱ्यांसाठी किंवा काही असं? म्हणजे थोडक्यात मी हा प्रश्न घेतो. पैऱ्यांसाठी बघा लंपीमध्ये आमचा बैल सापडला होता तेव्हाच आम्हाला थोडी अडचण आली ती, तर त्याच्यावर होत होतं. पण तरी पण त्यावर हे नाही होतं पैरं, पण आता होतील पैरे बैल. आता बैल ती धमक पहिली दिसते बैलामध्ये. बरोबर. आता नाना तुम्ही या सीझनची बरीचशीच गुलाला बघली, कोणत्या बैलामध्ये जास्त गुलाला भेटली बादलला? आमचं पिंजऱ्या बैलामध्ये 3 गुलाला आम्ही घेतली. बाकी आतिश पाटीलच्या बैलामध्ये पण 2 का किती गुलाल घेतले. बरोबर. सुंदर म्हणजे ती जुनी गाडी ज्या वेळेला आदतमध्ये पळायची ती. त्यांच्याशी गाडी पण खेळलो आम्ही आणि पैऱ्याम पण पाळवलो त्यांच्या. बरोबर. चला आता वीरशी थोडक्यात विचारतो. मित्रांनो आपण स्वागत करूया. वीर देसाई पुन्हा आपल्याला बादलच्या नियोजनामध्ये दिसतात. काय बोलाल वीर, कधी आलेत बादलच्या नियोजनामध्ये? बादलचं नियोजन आता 2-3 मैदान झालं, कारण बादल हा शून्यातून आम्ही सगळ्या फॅमिलीने घडवलं आहे. आणि जेव्हा त्याचा गुलाल पडायचा एक आम्हाला एक वाईट वाटायचा की ज्या बैलाला आपण शून्यातून घडवलं आहे आणि आज तो गुलाल पडतोय, तर आम्हाला खूप वाईट वाटायचं. आणि गावातली पोरं देखील सगळी बोलायची काय बैल पूर्ण गावाचा आहे, तुमचा आहे, की तुम्ही एकत्र आहे आणि बैलाचं चांगलं नियोजन करून चांगल्या गुलालात ठेवा पाहिजे. बरोबर. आता नानांनी सांगितलं तुमचा सल्ला किंवा त्यांचा सल्ला, एकमेकाचा सल्ला, म्हणजे याच्यावर तुमचा केलेला पुढे राहणार आहे. तर कसं काय असेल पुढचं नियोजन? प्रत्येक गोष्ट एकजुटीने आणि एकामेकाला विचारूनच या गोष्टी होतील. कारण बघा कुठलाही पायरा करायचा असेल तर सगळ्यांना म्हणजे पूर्ण जी आमची टीम आहे त्यांना माहीत, आम्ही म्हणजे सुचवतो आधीच का असं करायचं आहे, कसं काय नियोजन म्हणजे, आणि सगळ्यांच्या सल्ल्यानुसारच नियोजन होतं. बरोबर आहे. आता 2 नियोजन झालं तुझं. आलं का ते फोन ज्या वेळेला सुरुवातीला मला वाटतं फोन यायचं तुला दिवसभरात, मला वाटतं अनेक सारे फोन यायचे बादल दे. आता येतील का परत ते फोन? काय बोल? 4-5 गाडा मालकांचे फोन आलते, त्यांना पण आपण बैल देऊ. आणि बादल जसा ज्या टाईमला टॉपला होता लवकरच त्या टॉपमध्ये बैल दिसणार. म्हणजे तीच राग पुन्हा परत आम्ही आता एकजुटीने आलोय का त्याचा पडता काल आम्हाला बघवत नव्हता, आणि आता तोच पडता काल आम्ही साईडला ठेवून तो संघर्षातून त्याला बाहेर काढलाय आम्ही, आणि परत एकदा टॉपलाच दिसणार. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं प्रत्येक कालामध्ये जरी मला वाटतं काही लोक आपल्यापासून लांब गेली, पण मला वाटतं आता बादल त्यांना सुद्धा जवळ आणेल.
बादल आम्ही नव्हतो तरी त्याचा संघर्ष चालू होताच. पण एकजूट ती एकजूट असते. एकजूट असली की माणसाची शक्ती वाढते आणि बैलाला पण जी धमक असते का त्याचं कसं आहे, जेवढी पोरं पाठी तेवढा त्याला आनंद वाटतो. बरोबर. आता भरपूर साऱ्या लोकांना अपेक्षा आहे बादल नंतर, जसं बादलने तुमच्या गावाचं नाव केला, तुमच्या परिवाराचं नाव केला, तसंच नाव करायला पुन्हा तुमच्या दावणीला काही नवीन वस्तू यावा. नवीन वाजता आम्ही बैल घेतलेला आहे, पण बैल थोडा काय वीक आहे का आजारी आहे का बैलाचा कुठला आजार आहे तो आम्हाला समजत नाही. बैल एक मैदान चांगला पळतोय तर एक मैदान कमी पळतोय ते आम्हाला काय समजत नाही. तरी पण आम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आता चालू आहे बैल. बरोबर. आता शेवटचा प्रश्न घेतो, आजचा गुलाल काय बोलाल? कारण आता नानांनी सांगितलं कुठंतरी समोरची गाडी होती, त्या गाडीशी तुमची 2 वेळा गाडी झाली होती आणि त्यांना गुलाल मिळालेला होता. आजचा गुलाल असा का नाव होता, मित्रच होते आमचे, पण बदलापूरचे ते अविनाश भाऊ बोलले की नाव फिरू आपण. मी बोललो ठीक आहे, कारण साहिल म्हात्रे कोठारे आपला एक चांगला संबंध आहे त्यांच्याशी आणि आम्हाला माहीत नव्हता का उरणबोरीचा राणा आहे तिकडं आणि त्यांची पण शर्यत होत नाही उरणबोरीच्या रानाशी. मग आता बोललो नाव फिरवलं तर आपण मैत्रीमध्ये शर्यत केलो आणि ते उरणबोरीवाले खाली आलेले का भाऊ आता 2 वेळा आपली झाले. मी बोललो बघ ते शर्यती क्षेत्र आहे, कोणाचा बैल पळल त्याची गाडी होणार. बरोबर. चला आता पुढचं काही नियोजन? पुढचा नियोजन आता गुपित असणार आहे, कारण हा शर्यती क्षेत्र आहे. कारण पैरा फुटला की सगळे हेच होते, म्हणजे पैरा फुटला की शर्यतीची हालचाल बिघडते. आम्ही हा पैरा आता गुपित असणार आहे. बरोबर आहे. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला, तुमच्या पूर्ण परिवाराला, बादलचा फॅन क्लब आहे त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. एकजुटीने राहा आणि आपल्या बादलचं नाव पुन्हा मुंबई बिंजोरला गाजवा. तुमचं देखील आभार आहे का तुम्ही आमची मुलाखत घेतली त्याबद्दल.